तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाला मोत्यांचे बेट म्हटले जाते? तुमचे पर्याय आहे: ए जपान, बी बहारीन, सी श्रीलंका, डी मालदीव. तुमचे योग्य उत्तर आहे बी बहारीन. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड कोणते? तुमचे पर्याय आहे: ए आंबा, बी कडुनिंब, सी पिंपळ, डी वाड. तुमचे योग्य उत्तर आहे सी पिंपळ. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या नदीला शापित नदी मानले जाते? तुमचे पर्याय आहे: ए कोसी, बी कर्मनाशा, सी गंडक, डी लुनी. तुमचे योग्य उत्तर आहे बी कर्मनाशा. तुमचा पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तुमचे पर्याय आहे: ए थायरॉइड, बी पॅनक्रियाज, सी यकृत, डी पिट्युटरी. तुमचे योग्य उत्तर आहे सी यकृत. तुमचा पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगीरांचे शहर म्हणतात? तुमचे पर्याय आहे: ए सातारा, बी सांगली, सी कोल्हापूर, डी सोलापूर. तुमचे योग्य उत्तर आहे सी कोल्हापूर. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच धबधबा कोणता? तुमचे पर्याय आहे: ए नायगारा, बी एंजल फॉल्स, सी व्हिक्टोरिया, डी दूधसागर. तुमचे योग्य उत्तर आहे बी एंजल फॉल्स. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो? तुमचे पर्याय आहे: ए महाराष्ट्र, बी मेघालय, सी केरळ, डी आसाम. तुमचे योग्य उत्तर आहे बी मेघालय. तुमचा पुढील प्रश्न आहे, मानवी शरीराचा कोणता भाग मेल्यानंतरही वाढत राहतो? तुमचे पर्याय आहे: ए डोळे, बी नखे आणि केस, सी दात, डी हृदय. तुमचे योग्य उत्तर आहे बी नखे आणि केस. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणजे 2024 नुसार कोणता आहे? तुमचे पर्याय आहे: ए चीन, बी भारत, सी अमेरिका, डी रशिया. तुमचे योग्य उत्तर आहे बी भारत. तुमचा पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हटले जाते? तुमचे पर्याय आहे: ए शिवनेरी, बी रायगड, सी प्रतापगड, डी राजगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी रायगड. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे? तुमचे पर्याय आहे: ए लंडन, बी व्हॅटिकन सिटी, सी पॅरिस, डी इटली. तुमचे योग्य उत्तर आहे बी व्हॅटिकन सिटी. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील असा कोणता देश आहे जिथे एकही मुस्लिम व्यक्ती राहत नाही? तुमचे पर्याय आहे: ए व्हॅटिकन सिटी, बी जपान, सी नॉर्वे, डी आइसलँड. तुमचे योग्य उत्तर आहे अ व्हॅटिकन सिटी. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला निसर्गाचा इंजिनियर म्हटले जाते? तुमचे पर्याय आहे: ए मधमाशी, बी बीव्हर, सी मुंगी, डी कोळी. तुमचे योग्य उत्तर आहे बी बीव्हर. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणता पक्षी स्पर्श केल्यावर लगेच मरून जातो? तुमचे पर्याय आहे: ए टिटोनी, बी हमिंगबर्ड,
सी घुबड, डी कोकिळा. तुमचे योग्य उत्तर आहे अ टिटोनी. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील असा कोणता देश आहे जिथे एकही भिकारी नाही? तुमचे पर्याय आहे ए जपान, बी स्वित्झर्लंड, सी लक्झेंबर्ग, डी नॉर्वे. तुमचे योग्य उत्तर आहे सी लक्झेंबर्ग. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे दात आयुष्यभर वाढत राहतात? तुमचे पर्याय आहे ए कुत्रा, बी उंदीर, सी साप, डी मांजर. तुमचे योग्य उत्तर आहे बी उंदीर. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात बुल फायटिंग म्हणजे बैलांची झुंज हा खेळ खेळला जातो? तुमचे पर्याय आहे एक महाराष्ट्र, बी तमिळनाडू, सी पंजाब, डी केरळ. तुमचे योग्य उत्तर आहे बी तमिळनाडू. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त मुले जन्माला येतात? तुमचे पर्याय आहे एक भारत, बी नायजर, सी चीन, डी अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे बी नायजर. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशात जगातील सर्वात जुनी बँक अजूनही कार्यरत आहे? तुमचे पर्याय आहे एक भारत, बी इटली, सी ब्रिटन, डी अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे बी इटली. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला 9 मेंदू असतात? तुमचे पर्याय आहे एक मधमाशी, बी ऑक्टोपस, सी स्टारफिश, डी खेकडा. तुमचे योग्य उत्तर आहे बी ऑक्टोपस. तुमचा पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या शहराला परफ्यूम सिटी म्हणतात? तुमचे पर्याय आहे एक मुंबई, बी लखनौ, सी कनौज, डी जयपूर. तुमचे योग्य उत्तर आहे सी कनौज. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब आयुष्य जगणारे झाड कोणते? तुमचे पर्याय आहे एक पिंपळ, बी वाड, सी क्रिस्टल पाईन, डी बांबू. तुमचे योग्य उत्तर आहे सी क्रिस्टल पाईन. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त विमाने आहेत? तुमचे पर्याय आहे ए चीन, बी अमेरिका, सी रशिया, डी भारत. तुमचे योग्य उत्तर आहे बी अमेरिका. तुमचा पुढील प्रश्न आहे, कोणत्या झाडाला स्पर्श केल्यावर माणूस मरू शकतो? तुमचे पर्याय आहे ए कॅक्टस, बी चिमपी, सी कण्हेर, डी बाभूळ. तुमचे योग्य उत्तर आहे बी चिमपी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा.